नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, नागरिकता संशोधन कायदा हा पास होऊन जवळजवळ आता 4 वर्ष झालीत. नागरिकता संशोधन कायदा म्हणजेच CAA हा कायदा पास होऊन कमीत कमी 4 वर्ष झाले. त्याचं अंमलबजावणी बाकी होती. हा कायदा दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झालेला आहे, राज्यसभेत, लोकसभेत, आणि त्याच्यावर राष्ट्रपतींची मोहर पण लागलेली आहे. याला जवळजवळ 4 वर्ष झालेले. आता यापूर्वी याच्यावर अनेक प्रकारचे आंदोलनं झाले. मग CA झाल्या असतील, NRC झाल्या असतील, या सगळ्या गोष्टींवर अनेक विरोधकांनी अनेक प्रकारचे आंदोलनं करून झाले. शाहीनबाग सारखं दिल्लीमध्ये 5-6 महिन्याचं जवळजवळ रोड ब्लॉकेज आंदोलन झालं आणि काही नाही, त्याच्यामध्ये कुठलंही निष्पन्न झालं नाही. फक्त मुसलमानांना भडकवणं, अल्पसंख्याक समाजाला सरकारविरुद्ध भडकवणं, इतकाच या लोकांचा कार्यक्रम आपण बघितला. आता 2-4 दिवसापूर्वी गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विटद्वारे या CAA कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे याचं नोटिफिकेशन झालं आणि देशामध्ये हा CAA कायदा लागू झाला. आता हा नागरिकता संशोधन कायदा नेमका काय आहेत, याच्यामध्ये ज्या प्रकारे विरोधी पक्ष आणि काही कट्टर ज्यांना फक्त सरकारच्या विरुद्ध, देशाच्या विरुद्ध फक्त बोलायची सवय, असे लोक अल्पसंख्याक किंवा मुसलमानांना गैरसमज कसा निर्माण होईल त्यांना भडकवायचं आणि मग त्याच्यातून आपल्याला राजकीय पळ्या कशा बाचता येईल अशा पद्धतीचं राजकारणसुद्धा आपण पाहिलेले. आता या CAA मध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान ह्या 3 देश हे मुस्लिम बहुल देश आहे आणि इथं या 3 देशांमध्ये असलेले अल्पसंख्याक लोक, ज्या प्रकारे भारत हा हिंदू बहुल देश आहे, इथं असलेले अल्पसंख्याक, आता आपण मुसलमान म्हणा किंवा ख्रिश्चन असतील किंवा इतर थोडेफार पारसी वगैरे असे जे लोक आहेत यांना आपण अल्पसंख्याक म्हणतो. त्याच पद्धतीने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये असलेले हिंदू, शीख, जैन, पारसी, ख्रिश्चन हे जे लोक आहे, हे पीडित लोक, प्रताडित लोक, या 3 देशांमध्ये असलेले जे काही लोक आहे यांना भारतामध्ये नागरिकत्व मिळण्यासाठी काही कायद्यांमध्ये सुधारणा केली. सुरुवातीला आपल्याकडं या लोकांना 11 वर्ष भारतामध्ये त्यांचं सातत्याने त्यांनी अधिवास करायचा आणि 11 वर्षांनी त्यांनी नागरिकत्वाचा अप्लाय करायचा. आता त्याचा पिरियड 5 वर्षांनी कमी करण्यात आला आहे, जवळजवळ 6 वर्षांनी कमी करण्यात आला आहे. आता 5 वर्ष जो नागरिक भारतामध्ये राहील त्यांनी 6व्या वर्षी नागरिकत्वासाठी, भारतीय नागरिकत्वासाठी अप्लाय करून केलेला चालतो. आता हे लोक, आता काही लोकांचं असं मत आहे की मग यातमध्ये मुसलमानांचा का समावेश करण्यात नाही आला, मुसलमान पण का घेतले नाही, तर त्याचं कारण असे की मुसलमान देशामध्ये मुसलमान लोक प्रताडित कसे होऊ शकतात. पाकिस्तान हा मुसलमानांचा देश, अफगाणिस्तान हा मुसलमानांचा देश, बांगलादेश हा मुसलमानांचा देश
आणि त्यांच्याच देशात ते पीडित कसे असू शकतात? आता जी 1947 साली भारत पाकिस्तानची फाळणी झाली आणि पाकिस्तानमध्ये त्यावेळेस हिंदूंची टक्केवारी जवळजवळ 23-24% होती. आज ती हिंदूंची टक्केवारी केवळ 2 ते 3% आहे. मग इतके हिंदू नेमके कुठं गेले? त्यांची लोकसंख्या इतकी झपाट्याने का कमी झाली? अफगाणिस्तानमध्ये तसंच, बांगलादेशामध्ये ही जवळजवळ 19% होती हिंदू, ते आज फक्त 6-7%. अफगाणिस्तानमध्ये अगदी 1-2% शिल्लक आहे. ज्या पद्धतीने आपल्याकडं मुसलमानांची संख्या 14% होती, ती आज जवळजवळ 22-23% आहे. म्हणजे भारतात अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या वाढली आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशामध्ये या लोकांची संख्या घटली. याचं काय कारण आहे? याचं कारण मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर. या लोकांना यांचे धर्म सोडण्यासाठी यांच्यावर दबाव, यांच्या देवी देवतांचे किंवा मंदिरं पाडण्यात आले, यांना त्यांच्या धर्माविषयी किंवा पूजेच्या बाबतीत कुठलेही अधिकार नाही, किंवा यांच्या स्वतःचं काय जे काही धार्मिक विधी असतील त्या पण त्यांनी तिथं करायच्या नाही. यांच्यावर नेहमी अत्याचार, यांच्या महिला पळून न्यायच्या, यांच्या मुली पळून न्यायच्या, अल्पवयीन मुलींबरोबर अत्याचार. कधी कधी या अल्पसंख्याक लोकांचे संसार सुद्धा या तिन्ही देशामध्ये उद्ध्वस्त केलेले. लाखो लोकांना मारून टाकलेले, नरसंहार केलेला आहे अक्षरशः. मग आता ह्या लोकांनी जायचं कुठं? हे तिथं फाळणीच्या वेळेस अडकलेले लोक आहे. हिंदू लोक, शीख लोक असतील किंवा इतर जैन आहे, पारसी आहे, ख्रिश्चन आहे. जर सातत्याने ह्या पीडितांवर अन्याय होत असेल तर त्यांनी जायचं कुठं? तर त्यांनी भारतात आल्यावर ते कोणावर अत्याचार करणारे, त्यांच्यामुळे कोणाला त्रास होणार आहे, तेव्हा विरोधी पक्षाच्या लोकांनी सांगायचं की हे भारतामध्ये येतील, आपल्या नोकऱ्या खातील, इथं येऊन ते रेप करतील, गुन्हेगारी वाढेल. तेव्हा केजरीवाल काय म्हणताय बघा. पाकिस्तान, अफगानिस्तान और बांग्लादेश में रहने वाले अल्पसंख्यक, वहां जो माइनॉरिटीज हैं, वो माइनॉरिटीज को हमारे देश के अंदर नागरिकता दी जाएगी. वहां पे लगभग 2.5 से 3 करोड़ माइनॉरिटीज हैं, तीनों देशों के मिला के. अगर उनमें, वो बहुत गरीब देश हैं, अगर ऐसे हमने अपने दरवाजे खोल दिए उनके लिए, देश के दरवाजे खोल दिए उनके लिए, अगर उन 2.5-3 करोड़ लोगों में 1-1.5 करोड़ लोग भी हमारे देश में आ गए, उनको कहां बसाएंगे? उनको कहां रहने की जगह देंगे? वहां उनको जॉब्स कहां से देंगे? नौकरियां कहां से देंगे? घर कहां से आएंगे? तो जाहिर तौर पे जो नौकरियां और जो रोजगार हमारे बच्चों को मिलने चाहिए, वो रोजगार तो वो ले जाएंगे. और जो इतने सारे, इतनी भारी हम तो दरवाजे खोल रहे हैं, इतने गरीब लोग वहां से उठ के आ जाएंगे बाकी पड़ोसी देशों से. इतने गरीब लोग उठ के, मैं हिसाब लगा रहा था, अगर 1-1.5 करोड़ लोग भी आ गए, आजादी के बाद 1947 में जितना बड़ा माइग्रेशन हुआ था, उससे कहीं ज्यादा बड़ा माइग्रेशन इस एक सीए के कानून से होने जा रहा है. आपके घर के पास, मैं पूछना चाहता हूं देश के लोगों से, अगर आपके घर के पास पाकिस्तानी आके झुग्गी लगा के बैठ गए,
आप पसंद करोगे? कितने लोग पसंद करेंगे? बांग्लादेश से, पाकिस्तान से अगर झुग्गी लगा के आपके पता नहीं वो कौन लोग हैं, क्या हैं, सारी कानून व्यवस्था चरमरा जाएगी, चोरियां, डकैतियां, बलात्कार बढ़ेंगे हमारे देश के अंदर, पूरी कानून व्यवस्था, और पता नहीं कैसे कैसे लोग आएंगे वहां पे। सुरक्षा व्यवस्था, हमारे देश की सुरक्षा व्यवस्था का क्या होगा? चारों तरफ दंगे फैल जाएंगे। ये क्यों लाए हैं कानून? तेव्हा ह्या नेत्यांचं नेमकं यांचं ज्ञान किती आणि हे नेमकं यांना याच्यातून साधायचं काय? काही नाही, फक्त मुसलमानांना भडकवायचं, मुसलमानांचं मतं लाटण्यासाठी वेगवेगळा प्रचार करायचा, मुसलमानांना सांगायचं की आता हा सीए कायदा लागू झालाय, मग तुम्हाला तुमचे कागद सरकारला दाखवावे लागतील, तुमचा पण आता हिशोब होईल, तुमच्यावर गदा येईल. या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह, फक्त निगेटिव्हिटी फैलवायची असं काहीच नाही. हा सीए कायदा सरळ सरळ नागरिकता देण्याचा कायदा आहे. कोणाची नागरिकता रद्द करण्यासाठी हा कायदाच नाहीये. भारतीय मुसलमानांना या कायद्यामुळे कुठलाही नुकसान होणार नाही किंवा तो कायदा त्यांच्या विरोधात नाहीच. फक्त ह्या 3 देशांमध्ये जे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांच्यावर सातत्याने अत्याचार होतोय. लाखो लोक आज त्यांचे मेले अक्षरशः इतक्या दिवसामध्ये, आणि जे काही शिल्लक आहे त्यांच्यावर फक्त दया दाखवून हा कायदा केंद्र सरकारने बनवला आणि अक्षरशः त्या लोकांना या कायद्याने संरक्षण मिळणारे जीव आहे. फक्त अन्याय सहन करायचा तर त्यांनी जायचं कुठं? भारतामध्ये जायचं नाही तर त्यांच्यासाठी, हिंदूंसाठी दुसरा देश कुठे? ते भारतातून दुसरीकडे जाऊ शकतात का? पाकिस्तानमधून किंवा बांगलादेशमधून, अफगाणिस्तानमधून आलेले हिंदू असतील, शीख असतील, मग ते इराणला जातील, इराकला जातील. शक्य तरी आहे का या सगळ्या गोष्टी? त्याच्यामुळं राजकारण्यांनी फक्त राजकारण करायचं आणि मग सांगायचं की आमच्या राज्यांमध्ये आम्ही याचं नोटिफिकेशन होऊन देणार नाही, आम्ही याची अंमलबजावणी होऊन देणार नाही. खरं तर या कायद्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. केंद्र सरकारने हा कायदा पारित केलेला आहे आणि हा रोखवण्याची ताकद कुठल्याही राज्य सरकारला नाही. हा जसाच्या तसा केंद्राचा कायदा सर्वांना लागू करावा लागेल. आता कायदा येईल, आलाय, पण काही लोकांचं असं मत आहे की आमच्याशिवाय तो कसा पास होईल, किंवा आम्ही आमचे संसाधनं झाले किंवा कर्मचारी झाले, मग याच्यासाठी लागणारी यंत्रणा, डिपार्टमेंट, त्या सगळ्या गोष्टी केंद्राने केलेल्या आहे. केंद्र कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही संस्था वापरणार नाही. ह्या टोटल केंद्र सरकार सीएचा कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी सुद्धा करेल. इतक्या प्रकारचं मायक्रो नियोजन देशाचे गृहमंत्री अमित शहांनी केलेले. त्याच्यामुळं या कायद्याला कोणी रोखू शकत नाही आणि या कायद्याचं कोणी भांडवल पण करू शकत नाही. कारण मुसलमानांना पण समजले की हा कायदा मुसलमानांच्या विरोधात नाही. हा त्या पीडित लोकांना फक्त नागरिक बनवण्याचा कायदा आहे. मुसलमानांचा याच्यामध्ये संबंधच कुठं आला? त्याच्यामुळे याच्यावर राजकारण करायचं. मग ममता बॅनर्जी असेल, केजरीवाल असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे राहुल गांधी असतील किंवा समाजवादीचे अखिलेश यादव असतील किंवा असाउद्दीन ओवैसी असतील, भडकाऊ बयाने द्यायचे बस.
मुसलमानांना वेगवेगळ्या प्रकारचं भडकाऊ सांगायचं, त्यांना सांगायचं की या देशामध्ये आता मुस्लिम अगदी तुमची तिथून सुट्टी होईल, तुम्हाला तिथून काढलं जाईल, मुसलमानांना हिंदूंना घेतलं जाईल आणि मुसलमानांना इथून हाकलून दिलं जाईल, अशा प्रकारचं बोगस बागस बयानं द्यायचे आणि फक्त रोट्या शेकायच्या, बाकी काहीच नाही. कायदा व्यवस्थित समजून सांगायचा नाही, काही नाही, आणि आपलं फक्त राजकीय जे काही असेल ते बघायचं. पण हे सगळ्या गोष्टी अल्पसंख्याक आणि मुसलमानांना पण समजल्या आहे की हे विरोधी पक्ष लोक असतील, नेते असतील, फक्त राजकारण करतात. ते खरं तर या सगळ्या गोष्टी मुसलमानांना पण माहिती आहे की सबका साथ सबका विकास या 2 शब्दामध्ये सगळं आलं. या देशाचा विकास होईल तिथं मुसलमान पण रस्त्यावरून चालतो, राशन मिळतं मुसलमानांना, किंवा गॅसची सबसिडी असेल, सगळ्या गोष्टी ज्या काही हिंदूंना मिळतात त्या मुसलमानांना मिळतात. तिथं कुठेही दुजाभाव नाही. फक्त ह्या लोकांनी बनवाबनवीचे धंदे करायचे. खरं तर उद्धव ठाकरेंचं, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची ही शिवसेना होती, तिचे ठेकऱ्या झाल्या. आज ते ह्या पाकिस्तानच्या किंवा ह्या 3 देशामधून येणाऱ्या हिंदूंच्या विरोधात बोलतात. ते खरं तर थोडी जनाची मनाची यांना वाटायला पाहिजे होती. जे आपण आपले विचार गहाण ठेवले, पण इतकेही गहाण ठेवू नका की आपण कदाचित आपल्याला आपल्या पुढे जनाब पदवी लावण्याची वेळ येईल. हेच यातून सांगायचे. आणि लोक फक्त स्वार्थासाठी, आपल्या मतांच्या राजकारणासाठी या सीए कायद्याचा विरोध करतात. बाकी याच्यामध्ये बाकीचं काही तथ्य नाही. आणि हा कायदा जो आणलाय त्याच्यामुळं या गरीब जनतेवर किंवा या गोरगरीब, या प्रताडित किंवा पीडित झालेल्या 3 देशामधील या सगळ्या जाती धर्मातील लोकांवर जो अन्याय होत होता त्यांना फार मोठी मदत होणार आहे. इतकंच आपल्याला सांगायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.